फोन श्री घेत नाहीये. अगं असं सहसा करत नाही तो. एक काम करतेस का, तू त्याला मेसेज करून बघतेस का? केलायस? अगं बहुतेक त्याला वेळ मिळाला नसेल फोन घ्यायला आणि मेसेज वाचायला. सौम्या तू नको काळजी करूस. मी तुला सांगितलंय की नाही, आम्हाला सगळ्यांना तू खूप आवडलीस. हवं तर मी श्रीच्या वतीने तुला शब्द देते, मग तर झालं. काळजी घे स्वतःची, टेन्शन घेऊ नकोस. बाय. काय म्हणाली काय ती? श्रीच्या बाबतीत खूप सिरियस झाली ती. आणि श्रीला आता अवॉर्ड डिक्लेअर झाल्यापासून तर तिचे आई वडील खूप इम्प्रेस झालेत. पण बेबी, तू आईंशी या बाबतीत बोललीस का काही? नाही म्हणजे तसं जुजबी सांगितलंय तिला, पण सविस्तर काही अजून सांगितलं नाहीये. आज आई नर्मदा योग सेंटर मध्ये का गेल्यात कळतच नाहीये. तेच मलाही कळत नाहीये. तरी मी म्हटलं तिला मी येते तुझ्या बरोबर, तर मला म्हणाली नको. बरं पण त्या सौम्याचं काय म्हणणं आहे? तिचं म्हणणं आहे श्री फोन घेत नाहीये. असं करत नाही कधी तो. हो ना, इतकं सगळं छान चालू असताना श्रीनी जर माघार घेतली ना, तर मला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. सौम्या खूप सिरियस झाली ग त्याच्याबद्दल. 2-2 तास माझ्याशी बोलत असते ती श्री बद्दल. ते काही नाही, हे आता झालंच पाहिजे. श्री जर नाटकं करायला लागला ना, तर मी अजिबात ऐकून घेणार नाहीये त्याचं. हा काय मूर्खपणा आहे. फोन घ्यायचा नाही म्हणजे काय? आता तिने काय समजायचं, मी तरी काय समजू? अगं तो कामात असेल, नाही तर असं नाही करणार. एवढा काय कामात आहे की साधा फोन घ्यायलाही वेळ मिळत नाही त्याला?